नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे षटतिला एकादशी कधी आहे, तिथी, मुहूर्त, शुभयोग, पूजा पद्धत आणि महत्त्व. एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विष्णुदेवाची विधिवत पूजा केली जाते. वर्षभरात 24 वेळा तर प्रत्येक महिन्यात 2दा एकादशी तिथी येते. विष्णू पूजेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानुसार या महिन्यातील एकादशी तिथी 6 फेब्रुवारी रोजी आहे. या एकादशीला षटतिला एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी व्रत करत विधिवत पूजा केल्यास तुमचे सर्व प्रकारचे दुःख दूर होते. यासह घरात कायम सुख समृद्धी नांदते. चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची तिथी, मुहूर्त आणि पूजाविधी. षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर अति आवश्यक आहे. महाराष्ट्रात एकादशीला संत मेळावा व वारकऱ्यांची पालखी निघते. पंढरपुराला मोठा सोहळा संपन्न होतो व यात्रा भरते. या दिवशी उपवासासह पूजा केल्यास भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे पापांपासून मुक्ती मिळते. फेब्रुवारी महिन्यातील पौष कृष्ण पक्षाच्या एकादशीला षटतिला एकादशी केली जाईल. या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे. या व्रतामध्ये तीळ दान केल्याने मोक्ष प्राप्त होते. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी फेब्रुवारी महिन्यात 5 तारखेला संध्याकाळी 5:24 सुरू होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:07 संपेल. उद्यतिथीनुसार 6 फेब्रुवारीला षटतिला एकादशी साजरी होणार आहे. तिळाच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. षटतिला एकादशीचे ते 6 प्रकार कोणते आहेत बघा. तीळ स्नान, तीळ उडणे, तिळाचे हवन, तीळ दर्पण, तीळ भोजन, तीळ दान करणे हे तिळाचे 6 प्रकार आहेत. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. षटतिला एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून अंघोळ करा. शक्य असल्यास या दिवशी पवित्र नदीत अंघोळ करा. त्यानंतर देवघर आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करत गंगाजल शिपडून पवित्र करा. पूजेसाठी पाटावर किंवा चौरंगावर विष्णू, श्रीकृष्ण देवाची मूर्ती स्थापित करा. देवांना गोचंदन किंवा हळदीचा टिळक लावा. पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा. मूर्तीसमोर साजूक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर एकादशी व्रताचा संकल्प करा. त्यानंतर पूजेला सुरुवात करत विष्णूच्या मंत्राचा जप करा. पूजेत पंचामृत आणि तुळशीदळ अवश्य समाविष्ट करा. नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूची विधिवत पूजा करा. देवतेला फुले, पाणी, धूप, दीप अर्पण करा आणि आरती करून क्षमा प्रार्थना करा. प्रसाद वाटा. या दिवशी गरजूंना अन्नदान करणे खूप शुभ आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्रत सोडा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.